आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत तहसील कार्यालयातील अनागोंदी विरोधात मनसे आक्रमक, सुधारणा न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा। नागरिक व शेतकऱ्यांचा संताप, दिरंगाई, अरेरावी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी महसूल प्रशासनावर ताशेरे। जत तहसील कार्यालयातील वाढत्या अनागोंदी, कामकाजातील दिरंगाई आणि नागरिकांशी होणाऱ्या अरेरावीच्या वागणुकीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। मनसेचे सांगली जिल्हा कृषी उपाध्यक्ष महादेव भाऊ हुचकोण यांनी उपविभागीय अधिकारी, पोलीस उपविभागीय अधिकारी आणि पोलीस निरीक्षक जत यांना निवेदन देत प्रशासनाच्या कारभारावर गंभीर आरोप केले आहेत। निवेदनात म्हटले आहे की तहसील कार्यालयातील कर्मचारी महाराष्ट्र जमीन महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धती 1966 मधील कायदेशीर तरतुदीचे पालन करत नसून कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जात आहेत। नागरिकांना वारंवार हेलपाटे मारायला लावणे, अरेरावीची भाषा वापरणे तसेच अप्रत्यक्ष आर्थिक मोबदल्यासाठी कामामध्ये अडथळे निर्माण केले जात असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत। याशिवाय कागदोपत्री हेराफेरी, चुकीचा शेरा मारणे यामुळे अनेक शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। वारंवार तोंडी व लेखी तक्रारी देऊनही कोणतीही ठोस सुधारणा झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। मनसेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला आहे की संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांना सक्त सूचना द्याव्यात, कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली करावी तसेच प्रत्येक अर्जावर झालेल्या कार्यवाहीचा तपशील अर्जदारांना देण्यात यावा, अन्यथा या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्यात येईल असा थेट इशाराही देण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे। आज आम्ही जत तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी आणि त्यांच्या कामाची पद्धत यावरती नाराज होऊन आज आम्ही निवेदन मनसेमार्फत सादर केलेलं आहे। एकंदरीतच तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी कामे करत असताना योग्य वेळेत कामे करत नाही, स्वतःला दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना वेळेचे भान ठेवत नाही। त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांना जत तालुक्यातील प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। वेळोवेळी जर महसूल खात्यामध्ये सुधारणा होत नसेल तर असे महसूल खाते महाराष्ट्र शासनानं किंवा प्रशासनानं हे तालुक्यामध्ये ठेवू नये। एकंदरीतच अस्ताव्यस्त बनलेली परिस्थिती ही नागरिक आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने धोक्याची परिस्थिती आहे। केवळ शेतकरी आणि नागरिक यांचा गैरफायदा आज जत तहसील कार्यालयातील कर्मचारी घेत आहेत। अप्रत्यक्षरित्या आर्थिक मोबदला मिळवण्याच्या दृष्टिकोनातून कामे प्रलंबित ठेवणे, वेळेत कामे न करणे त्यामुळे जत तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात अडचण झालेली आहे। आज दिलेल्या निवेदनानुसार योग्य वेळेत सुधारणा न झाल्यास पुढील वेळेत आम्हाला जत तहसीलदार कार्यालयाला टाळाठोक आंदोलन करावे लागेल। ही शासनाने याची दखल गांभीर्याने घ्यावी हीच आमची शासनाला कळकळीची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।